Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry. Welcome to RCC. So in previous class we have completed Arrhenius equation discussion. त्याचे एक 2-3 क्वेश्चन बेटा मी आजच्या लेक्चर मध्ये देखील शेवटी डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. पण फ्रेश डिस्कशन म्हणून आपण सुरुवात करणार आहोत या पॉइंटला, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. कॅटलिस्टचा इफेक्ट नेमका रेट ऑफ रिएक्शन वर काय पडत असतो. ठीक आहे. अगोदर पाहूयात बेटा कॅटलिस्ट म्हणजे काय. Catalyst is that substance which alters the rate of reaction. Alters म्हणजे changes the rate of reaction without getting consuming in that reaction. Catalyst reaction मध्ये consume होत नसतो. म्हणजे तुम्ही जेवढा कॅटलिस्ट रिएक्शनच्या सुरुवातीला घेतला होता, समजा 10 ग्राम घेतला होता, रिएक्शन संपल्यानंतर देखील तो 10 ग्राम आपल्याला माघारी मिळत असतो. ठीक आहे ना. दोन प्रकारचे कॅटलिस्ट असतात, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आणि निगेटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवत असतं, निगेटिव्ह कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट डिक्रीज करत असतं. पण बेटा लक्षात ठेवा, तुम्ही जर कुठं फक्त कॅटलिस्ट वर्ड वाचला ना, फक्त कॅटलिस्ट म्हणलं की ते पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. फक्त कॅटलिस्ट दिसला की त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणायचं. कारण मॅक्झिमम टाइम आपण जेव्हा कॅटलिस्टचा वापर करतो, कुणीच रिएक्शनचा रेट कमी करण्याचा प्रयत्न करणार नाही ना बेटा. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपण कॅटलिस्ट यूज करायलोत म्हणजे आपलं एम एकच असणार आहे, टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे ना. फक्त कॅटलिस्ट म्हणजे काय, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे रिएक्शनचा रेट वाढवणारा. ठीक आहे ना. आता मी हेडिंग टाकली, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. हे कॅटलिस्ट हेडिंग मध्येच मी दुसरी हेडिंग अशी म्हणू शकतो, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. म्हणजे मी जेवढं काही डिस्कशन करणार आहे ते ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह कॅटलिस्ट बद्दलच असणार आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर फक्त कॅटलिस्ट शब्द दिसला, तुम्ही त्याचा अर्थ मनानच पॉझिटिव्ह कॅटलिस्ट घ्यायचा आहे. लक्षात घ्या, निगेटिव्ह कॅटलिस्ट ते स्वतःहून म्हणतील दिस इज निगेटिव्ह कॅटलिस्ट, तेव्हाच मनात आणायचंय. माझा पॉइंट कळला का. फक्त कॅटलिस्ट म्हणलं की कोणता कॅटलिस्ट, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. ठीक आहे ना. तर कॅटलिस्ट म्हणजे काय, मी आता पॉझिटिव्ह कॅटलिस्ट धरूनच बोलतोय पुढचा. असा सबस्टन्स जो रिएक्शनचा रेट वाढवेल पण तो त्या रिएक्शन मध्ये कंझ्युम होणार नाही. चला बघा डेफिनेशन. कॅटलिस्ट म्हणजे काय, कॅटलिस्ट किंवा पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय. ठीक आहे ना. द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, द सबस्टन्स विच increases the rate of reaction without undergoing any chemical change. म्हणजे तो स्वतः रिॲक्ट होणार नाही असा त्याचा अर्थ. जेवढा कॅटलिस्ट तुम्ही रिॲक्शनच्या बिगिनिंगला घेणार तेवढा रिॲक्शनच्या शेवटी तुमच्याकडे उरणार आहे, विदाउट एनी केमिकल चेंज. हां, त्याच्यात फिजिकल चेंज होऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही एखादा कॅटलिस्ट सॉलिड घेतला तर तो लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, किंवा मग ढेकूळ घेतला कॅटलिस्टचा तो पावडर होऊ शकतो. त्याच्यात काही फिजिकल चेंजेस होतील, केमिकल चेंज त्याच्यात होणार नाही, म्हणजे तो रिॲक्ट होणार नाही असा त्याचा अर्थ. ठीक आहे ना. द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट अंडरगोईंग इन केमिकल चेंज. हे सगळं मी पॉझिटिव्ह कॅटलिस्ट धरून बोलायलो, मला परत तेच बोलावं लागतंय. लक्षात ठेवा, फक्त कॅटलिस्ट शब्द दिसला की तू मनानच पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणणार आहे त्याला. ठीक आहे ना. आणि क्वेश्चन निगेटिव्ह कॅटलिस्टचा विचारायचा झाला की एक्झामिनर निगेटिव्ह कॅटलिस्ट शब्द टाकतो. ठीक आहे. आता बघा याचे एक्झाम्पल सांगतो. KCl O3चं डिकम्पोजिशन, पोटॅशियम क्लोराईड हा कंपाऊंड, याला मला तोडायचं आहे. आपण जर याला फक्त हीट केलं तर याचं डिकम्पोजिशन खूप स्लो असतं, खूपच स्लो. ठीक आहे ना. तर या पर्टिक्युलर रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी याच्यात एक कॅटलिस्ट टाकला जातो बेटा, MnO2.
मॅंगनीज डायऑक्साईड MnO2, लगेच हा ब्रेक होतो KCl आणि 3/2O2, KCl आणि 3/2O2. So this particular reaction is catalyzed by this catalyst. MnO2 हा कॅटॅलिस्ट आहे. आपल्या या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये हा तुमचा काय आहे, कॅटॅलिस्ट आहे. मी ज्या अर्थी फक्त कॅटॅलिस्ट म्हणालो हे पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट असेल, म्हणजे या रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम कोणाचं असेल, MnO2चं. ठीक आहे का? आता प्रश्न मनामध्ये येऊ शकतो आपल्या, वा हे कॅटॅलिस्ट नेमकं काय करत असेल की रिॲक्शनचा रेट वाढवतं. जायचंय आपल्याला, हळूहळू तिथपर्यंतच जायचंय. ठीक आहे ना? हा कॅटॅलिस्ट काम नेमका कसा करतो ते आता मी सांगणार आहे. ठीक आहे ना? कॅटॅलिस्टचा वर्क समजण्यासाठी एक थेरी वापरली जाते, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थेरी. ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थेरी, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थेरी टू अंडरस्टँड हाऊ कॅटॅलिस्ट वर्क्स, ही थेरी वापरली जाते. एकदम साधी थेरी आहे, हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहेच बेटा. बघा, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थेरी, समजा A आणि B हे दोन रिॲक्टंट्स आहेत. हे दोघं कोण आहेत? रिॲक्टंट्स आहेत. ठीक आहे ना? आता याच्यात मी एक कॅटॅलिस्ट टाकायलो, समजा C नावाचा कॅटॅलिस्ट टाकायलो. हा C कोण आहे? कॅटॅलिस्ट आहे. ठीक आहे? A आणि B रिॲक्टंट्स आहेत, C कॅटॅलिस्ट आहे. तर सुरुवातीला काय होतं बघा, हे रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट एकत्र येतात आणि ते एक असा कंपाऊंड तयार करतात. शॉर्ट लिव्ड कंपाऊंड. ठीक आहे ना? थोड्या वेळासाठी असा एक कंपाऊंड तयार झाला. याला तुम्ही म्हणू शकता इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स. इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स, इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स किंवा इंटरमिडिएट ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. ठीक आहे? आता बघा झालं काय, हे रिॲक्टंट होते दोघं, याच्या प्रेझेन्समध्ये, कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ते कंबाईन झाले, त्याने एक इंटरमिडिएट ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार केला. आता हा ब्रेक होतो, हा ब्रेक होतो, इथं प्रोडक्ट मिळून जातो AB. AB प्रोडक्ट मिळतो आणि कॅटॅलिस्ट तुमचा रिजनरेट होतो. कॅटॅलिस्ट शेवटी रिॲक्शनच्या कधीही रिजनरेट होतो. कॅटॅलिस्ट इज रिजनरेटेड बॅक. कॅटॅलिस्ट इज रिजनरेटेड बॅक. कॅटॅलिस्टचं रिजनरेशन होऊन जातं. म्हणजे समजा मी हा C तर 5 ग्राम घेतला होता रिॲक्शनच्या सुरुवातीला, रिॲक्शनच्या शेवटी पण माझ्याकडे C किती उरणार आहे बेटा? 5 ग्राम. आलं का लक्षात? कॅटॅलिस्टचा अर्थ हा आहे. कॅटॅलिस्टनं काय केलं, एक ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार केला, इंटरमिडिएट ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, शॉर्ट लिव्ड. हा थोड्या वेळासाठी तयार झाला की तुटला आणि यानं प्रोडक्ट तयार केलं. बघा ना, हे A आणि B रिॲक्टंट्स होते, या दोघांना कंबाईन व्हायचं होतं, प्रोडक्ट तयार झाला AB. हा कोण आहे तुमचा? प्रोडक्ट. तर कॅटॅलिस्टचा वर्क असा असतो. कॅटॅलिस्ट सुरुवातीला मिक्सअप होतो रिॲक्टंट बरोबर, एक इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स तयार करतो, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार करतो, जो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो? प्रोडक्ट. आणि कॅटॅलिस्ट माघारी परत जेवढा घेतला होता तेवढा कॅटॅलिस्ट परत मिळून जातो. असा कॅटॅलिस्ट काम करतो. ठीक आहे ना? हे नोट करा. मग आपण ऍक्च्युअल रिझनकडे जाऊ की बाबा कॅटॅलिस्ट वापरल्यामुळं रिॲक्शनचा रेट कसं काय वाढतो. Now we are going to understand the reason behind fact that catalyst increases the rate of reaction. But for that purpose, I am going to take the help of this graph. एक ग्राफ मी कन्सिडर करणार आहे. तोच ॲज युजल वाय ॲक्सिसला पोटेन्शियल एनर्जी आणि इकडं प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन. प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन साध्या भाषेमध्ये याला तुम्ही टाइम म्हणू शकता. ठीक आहे ना? मी एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे समजून ग्राफ प्लॉट करायलो. एंडो घेऊन पण चालतं, एक्झो घेऊन पण चालतो, नो इश्यू. ठीक आहे ना? बघा, समजा इथं आहे रिॲक्टंट माझा. ठीक आहे? ॲज युजल रिॲक्टंट अगोदर एक एनर्जी बॅरियर क्रॉस करतो, नंतर त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं, लाईक दिस. हा कोण झाला? रिॲक्टंट. हा कोण झाला? प्रोडक्ट. ठीक आहे? आता पहा, या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठीची ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असेल? ऍक्टिव्हेशन एनर्जी कळते सगळ्यांना. हा पिक पॉइंट आणि एनर्जी ऑफ रिॲक्टंट मधलं डिफरन्स एनर्जीचा, हे काय बेटा? ऍक्टिव्हेशन एनर्जी, EA. मान्य? आता पहा, या रिॲक्शनमध्ये आणखी एक गोष्ट मला दाखवायची ती म्हणजे डेल्टा H.
डेल्टा एच म्हणजे काय असतं रे बेटा? प्रोडक्ट आणि रिॲक्टंटच्या एनर्जीमध्ये असणारा डिफरन्स. हे एवढं, हे किती असेल? हे काय असेल? डेल्टा एच. मान्य? ओके. आता पहा, कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये, मी आणखी इथं कॅटलिस्ट धरलेलाच नाही, कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये काढलेली ही एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे. रिॲक्टंट विल क्रॉस दिस बॅरियर अँड देन कन्वर्ट इनटू प्रोडक्ट. सो व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज activation energy, activation energy, activation energy in the absence of catalyst, activation energy in the absence of catalyst, in the absence of catalyst. ठीक आहे, कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये. ठीक आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट वापरता होतं नेमकं काय? एक अल्टरनेटिव्ह पाथ रिॲक्टंटला मिळून जातो लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जीचा, लाईक दिस. हे डॉट 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 काढलेलं काय सर? बेटा, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्टंट एक अल्टरनेटिव्ह पाथ फॉलो करतात हॅव्हिंग लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. बेटा, आता ऍक्टिव्हेशन एनर्जी बघू आपण किती आहे ती. बघा, आताची ऍक्टिव्हेशन एनर्जी, परत रिॲक्टंटची एनर्जी आणि या पिक पॉइंटची एनर्जी, बरोबर आहे ना, याच्यातला डिफरन्स, ही परत असणारी ऍक्टिव्हेशन एनर्जी, याला मी म्हणतो EA डॅश. EA डॅश. एक EA घेतलंय, दुसरं EA डॅश घेतलंय. ठीक आहे ना. आता बघूया आपण या दोन एनर्जीज मध्ये फरक काय आहे ते. ठीक आहे ना. तर थोडक्यात रिॲक्टंटला मी इथं दोन पाथ अलाउ केलेले आहेत, एक इन द अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, दुसरा इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे ना. हे कधी आहे? इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे ना. आणि डॉटेड लाईननं जे काढलंय मी, डॉटेड लाईननं हे जे काढलंय, दिस इज इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. फरक लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये हा रिॲक्टंटला पाथ जो फॉलो करायचा आहे सॉलिड लाईननं काढलेला, ब्लॅक लाईननं. ठीक आहे ना. कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये डॉटेड लाईन. आता महत्वाची गोष्ट बघा, EA डॅश ही ऍक्टिव्हेशन एनर्जी कधीची आहे बेटा? इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्टची आहे. आणि EA ही ऍक्टिव्हेशन एनर्जी कधीची आहे? इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्टची आहे. ठीक आहे ना. म्हणजे मी असं म्हणू शकतो का? बघा, पहिला पॉइंट, त्या ग्राफवर जे दिसतंय त्या बेसिसवर मी काही पॉइंट लिहितोय. In the absence, sorry, in the presence of catalyst, in the presence of catalyst, in the presence of catalyst, activation energy, activation energy, activation energy of reactants, so of reaction in presence of catalyst, ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. चला बघा रे बाबा, काही ऑब्जेक्शन आहे का याच्यात? कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते. कसं सर? बघा ना, हे बघ रे, EA डॅश आणि EA, मोठं कोण आणि लहान कोण कळतंय आपल्याला. ठीक आहे ना. लिहितो मी इथं, EA डॅश इज लेस दॅन EA. मान्य करता का रे बाबा? बरे, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मधली ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी आहे आणि कॅटलिस्टच्या अब्सेन्स मधली इतकी आहे. थोडक्यात झालं काय? कॅटलिस्टनं रिॲक्टंट्सला एक अल्टरनेटिव्ह पाथ निर्माण करून दिला हॅव्हिंग लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. कॅटलिस्टच्या अब्सेन्समध्ये रिॲक्टंटला इथून इथं जायचं होतं, नंतर इथं पोहोचायचं होतं. आता कॅटलिस्टनं एक शॉर्टकट मार्ग तयार करून दिला. कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्टंटला एक शॉर्टकट मार्ग उपलब्ध करून देतो. शॉर्टकट पाथ त्याला मिळाल्यामुळं, मला आता साधा कॉमन सेन्सचा क्वेश्चन विचारतो, मला सांगा, इथून इथं जाणं आणि परत इथं येणं, इथून इथं जाणं आणि परत इथं येणं, सोपं काम कोणतं असेल रे बेटा? डॉटेड लाईनचा पाथ सोपा का हा सॉलिड लाईनचा? डॉटेड लाईनचा पाथ सोपा. ठीक आहे ना. या डॉटेड लाईननं गेल्यानंतर रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये लवकर होणार आहे, कारण हा एनर्जी गॅप कमी आहे, हा एनर्जी गॅप कसा आहे? जास्त आहे. ठीक आहे ना. तर एक्झॅक्टली तसंच होतं. आता बघा, तोच पॉइंट लिहितो मी. कॅटलिस्ट provides
provides an alternative path of lower activation energy, alternative path of lower activation energy to the reactants, ठीक आहे ना. हे तुम्हाला स्टेटमेंट पाठ करून ठेवायचं रे बाबा. याच्यावर करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट भरपूर तयार होतात, तसे क्वेश्चन्स तयार होतात. कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अन अल्टरनेटिव्ह पाथ ऑफ लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी टू द रिएक्टंट्स. बघा झालं ना, कॅटलिस्टनं काय केलं, एक दुसरा मार्ग तयार करून दिला रिएक्टंटसाठी लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जीचा. सर तुम्ही मगापासून म्हणताय ऍक्टिव्हेशन एनर्जी कॅटलिस्ट कमी करायला, मग त्याचा काय फरक पडला? फरक पडला बेटा. आपल्याला माहिती आहे as rate of reaction is inversely proportional to activation energy. आठवा रे बाबा, तुम्हाला मी ऍक्टिव्हेशन एनर्जी ज्या दिवशी टीच केले त्या दिवशीच हे सांगितलं होतं. जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी तेवढा रिएक्शन रेट जास्त. ठीक आहे ना. कॅटलिस्टनं ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली. कॅटलिस्टनं जर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली त्यानं रिएक्शनचा रेट काय केला? वाढवला ना. कारण रेट ऑफ रिएक्शन आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी काय? इन्व्हर्स आहेत. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली म्हणणं म्हणजेच रिएक्शनचा रेट वाढला असं म्हणणं बरोबरच झालं ना. ठीक आहे ना. देअरफॉर रेट ऑफ रिएक्शन increases the rate of reaction increases in the presence of catalyst, हे reason आहे बेटा. in the presence of catalyst. ओके. कॅटलिस्टनं काय केलं, रिएक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली म्हणून रेट ऑफ रिएक्शन वाढला. कारण या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे? इन्व्हर्स आहे. हे कमी झाले की ऑटोमॅटिकली हे काय होतं? वाढतं. जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी असेल तेवढी रिएक्शन फास्ट असते. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये एक्झॅक्टली तसंच होतं. कॅटलिस्ट काय करतो, रिएक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी असणारा एक अल्टरनेटिव्ह पाथ रिएक्टंट्सला अवेलेबल करून देतो. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाल्यामुळं रिएक्टंट्स इझिली प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील, म्हणजेच रिएक्शनचा रेट वाढेल. ठीक आहे ना. लक्षात ठेवा. आता वाय कॅटलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन असा क्वेश्चन विचारला, तुमचा आन्सर काय असेल? कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अन अल्टरनेटिव्ह पाथ ऑफ लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी टू द रिएक्टंट्स. ठीक आहे ना. ॲज द ऍक्टिव्हेशन एनर्जी इज लोअर्ड रेट ऑफ रिएक्शन विल इन्क्रीज. बाबा मी मगापासून सांगतोय, मी हे जे डिस्कशन करायलो हे सगळंच्या सगळं पॉझिटिव्ह कॅटलिस्टचं आहे. क्वेश्चन मध्ये फक्त कॅटलिस्ट जरी दिसला तरी तू त्याला मनानच पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणणार आहेस. पण जर समजा एक्झामिनरनं म्हणलं वाय निगेटिव्ह कॅटलिस्ट डिक्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, तर काय होईल? सगळं उलट होईल. निगेटिव्ह कॅटलिस्ट काय करतो? रिएक्टंट्सला अल्टरनेटिव्ह पाथ निर्माण करून देतो, पण लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जीचा नाही, हायरचा. म्हणजे मला इथून अशी वर डॉट 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 काढावं लागेल. कधी? जर कॅटलिस्ट निगेटिव्ह असेल तर. हे असं, हे बघ रे, हे असं कॅटलिस्ट निगेटिव्ह असेल तर. निगेटिव्ह कॅटलिस्ट आल्यानंतर ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढते. ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढली की रेट कमी होतो. ते निगेटिव्ह कॅटलिस्टच्या बाबतीत. ठीक आहे ना. हे पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट बेटा तुम्ही एकदम डिटेलमध्ये पाहणार आहात. एक टॉपिक आहे आपल्या 12वीच्या सिलेबसमध्येच आहे, सरफेस केमिस्ट्री, तिथं पाहायचं आहे. ठीक आहे ना. पण सध्याला लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त कॅटलिस्ट जरी म्हणलं तरी हे सगळं सांगायचं. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट धरूनच फक्त कॅटलिस्ट म्हणला की पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. राहील ना लक्षात सगळ्यांच्या? कन्सेप्ट सांगितलाय सगळा, टोटल कन्सेप्ट सांगितलाय. ठीक आहे ना. आता याच्यावर काही क्वेश्चन्स पाहू आपण. नोट करा फटाफट. पहा बेटा, एक क्वेश्चन, न्यूमरिकल पण तयार होतात. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शनचा रेट वाढतो, किती न वाढेल, किती पट वाढेल, या प्रकारचे न्यूमरिकल्स असतात. तर हा न्यूमरिकल बुकलेट मधलाच क्वेश्चन आहे बेटा. क्वेश्चन नंबर 207 ऑफ बुकलेट.
कन्सिडर द फॉलोइंग रिॲक्शन्स ॲट 300 केल्विन. दोन रिॲक्शन्स दिल्यात बेटा. A2B ही अनकॅटलाइज्ड आहे, म्हणजे या रिॲक्शन मध्ये कॅटलिस्ट वापरलेला नाही, आणि ही दुसरी रिॲक्शन कॅटलाइज्ड आहे, म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये झालेली ही रिॲक्शन आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन काय बघा. द ऍक्टिव्हेशन एनर्जी इज लोअर्ड बाय 8.314 किलोजूल पर मोल फॉर द कॅटलाइज्ड रिॲक्शन. कॅटलिस्ट वापरल्यामुळं ऍक्टिव्हेशन एनर्जी कितीनं कमी झाली? 8.314 न कमी झाली. हाऊ मेनी टाइम्स द रेट ऑफ दिस कॅटलाइज्ड रिॲक्शन ग्रेटर दॅन दॅट ऑफ अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. ऍक्टिव्हेशन एनर्जी कितीनं कमी झाली हे दिलं, मग आपल्याला म्हणलंय बाबा रिॲक्शनचा रेट कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये किती पट जास्त असेल कॅटलिस्टच्या अब्सेन्सच्या कंपॅरिझनमध्ये. कारण कॅटलिस्ट टाकलाय म्हणजे रेट तर वाढणारच आहे, पण किती टाइम्स तो रेट वाढेल हे आपल्याला फाइंड करायचंय. बघा सोपा क्वेश्चन आहे बेटा. मी काय करतोय बघा, दोन रेट कॉन्स्टंट ॲझ्युम करतोय. लेट K1 रेट कॉन्स्टंट ऑफ अनकॅटलाइज्ड रिॲक्शन, कॅटलिस्ट नसलेल्या रिॲक्शन साठीचा रेट कॉन्स्टंट. K2 ऑब्विसली आता हे असेल रेट कॉन्स्टंट ऑफ कॅटलाइज्ड रिॲक्शन, कॅटलिस्ट वापरलेली रिॲक्शन त्याचा रेट कॉन्स्टंट. आता मी आर्हेनियस इक्वेशनचा वापर करणार आहे. ठीक आहे ना. बघा आर्हेनियस इक्वेशन आपण हे घेऊयात, a e - EA/R. सर हेच का बरं घ्यायचं हो बेटा? गिवन डेटाच काहीतरी आपल्याला इंडिकेशन देत असतो. बघ रे, हे असं काहीतरी दिलंय मला, ईचा पॉवर 3.33 = 28 असं काहीतरी दिलंय, म्हणून मी ई असणारं इक्वेशन घेतलं, एक्सपोनेन्शियल असणार याचा वापर करण्यासाठी. ठीक आहे. आता हे इक्वेशन मी दोन रेट कॉन्स्टंट साठी लिहायलो. देअरफॉर K1 = A e EA/RT. ही ऍक्टिव्हेशन एनर्जी तशीच ठेवली मी. ठीक आहे ना. K2 = A e आता बघा हा रेट कॉन्स्टंट आहे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मधला. इथे एक डेटा दिलाय आपल्याला, ऍक्टिव्हेशन एनर्जी इज लोअर्ड बाय 8.314. म्हणजे कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये जर ऍक्टिव्हेशन एनर्जी EA होती, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये ती कमी होणार आहे. किती न कमी होणार आहे? 8.314 न. म्हणून मी दुसरी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय घ्यायलो बघा, हे मायनस साइन फॉर्म्युल्यातलं ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं, ब्रॅकेटमध्ये EA - 8.314. हे कुठून आलं असं वाटू नये बेटा तुम्हाला, लक्षात घ्या. ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर्ड बाय 8.314, तर EA - 8.314 केलं डिवायडेड बाय RT. कळलं का सगळ्यांना? मी हा फॉर्म्युला दोन वेळेस वापरला, एक अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट मध्ये आणि एक प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट मध्ये. तुम्हाला हे कुठून आलं असं वाटू नये. त्यांनी सांगितलं की बाबा नंतरची ऍक्टिव्हेशन एनर्जी 8.314 न कमी असेल, तेच केलं मी. कमी म्हणजे सबस्ट्रॅक्शन केलं. आता आपण काय करूयात बेटा बघा, या दोन इक्वेशन्सला डिवाइड करण्याचा प्रयत्न करूयात, आपल्याला आन्सर मिळून जाईल. देअरफॉर K2/K1 म्हणजे दुसरं इक्वेशन डिवायडेड बाय पहिलं इक्वेशन. बेटा हे फ्रिक्वेन्सी फॅक्टर कॉन्स्टंट असतो. टेम्परेचर क्वेश्चन मध्ये टेम्परेचर बदललंय वगैरे असा काही उल्लेख नाहीये. टेम्परेचर वगैरे बदललेला काही उल्लेख दिसायला का? बघा एकच टेम्परेचर दिले 300 केल्विन, त्यामुळे मी त्याला पण काही T1 T2 म्हणलेलं नाही. ठीक आहे. ओके. आता बघा आर पण गॅस कॉन्स्टंट आहे. आता काय करा, K2/K1 करा. A e - EA - 8.314/RT डिवायडेड बाय A e EA/RT. आता काही शहाणे स्टुडंट्स काय करतील सांगतो तुम्हाला, ए कट करतील, नो इश्यू, कट होईल ए. ठीक आहे ना. परत काही जण हे RT पण कट करतील. नाही रे बाबा, हे ईच्या पॉवर मध्ये RT आहे. ईच्या पॉवर मधली गोष्ट आहे, पॉवर मधली अशी गोष्ट कॅन्सल करता येत नसते. आलं का लक्षात? हे RT वगैरे काही कॅन्सल होणार नाही. ठीक आहे ना. हे ऑब्लिक आहे, हा हे असं, हे कॅन्सल काही होणार नाही. ठीक आहे ना. मग त्याला सॉल्व कसं करायचं सर? बेटा येतं सॉल्व करायला, काळजी करू नका. बघा कसं, K2/K1 =
आता मी काय करतो बघा, याला स्प्लिट करतो. ईचा पॉवर मायनस या कॉमन आहे, ठीक आहे ना, आणि डिनॉमिनेटर पण याला पण आहे आणि याला पण कॉमन आहे. हा बघा, आता याला असं लिहिता येईल ई रेज टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. काय केलं बघा, हे मायनस मध्ये गुणायलो, हा आर टी दोघांना कॉमन आहे, याला पण याला पण, मायनस आर टी इंटू ई रेज टू पॉवर, हे मायनस आणि हे पुढचं मायनस प्लस होऊन जाईल. हे 8.314 आहे ना, सॉरी, हां 8.314 येतं. 8.314 डिवायडेड बाय आर टी. मान्य आहे? काय केलं रे, याला स्प्लिट केलं, याला स्प्लिट केलं, ठीक आहे ना. आता हे खालचं वर जाईल परत. आता हे खालचा टर्म जर वर शिफ्ट झाला, त्याचा पॉवर डिनॉमिनेटरमध्ये निगेटिव्ह आहे, न्यूमरेटरमध्ये पॉझिटिव्ह होऊन जाईल. ई रेज टू पॉवर प्लस ई ए अपॉन आर टी, प्लस ई ए अपॉन आर टी. मान्य आहे सगळ्यांना? अरे मान्य आहे का नाही? आता बघा, K2 अपॉन K1, K2 अपॉन K1 इक्वल्स टू K2 अपॉन K1 इक्वल्स टू, आता हे कट करता येईल का नाही ते तुम्ही मला सांगायचं. ईचा पॉवर मायनस ए अपॉन आर टी आहे, ईचा पॉवर प्लस ए अपॉन आर टी आहे, म्हणजे हे ईचा पॉवर 0 झाला, हे मिळू ना, इंटू ईचा पॉवर 8.314 अपॉन आर टी. ईचा पॉवर 0 कसा केलात सर? बेटा हे मायनस ए अपॉन आर टी आणि प्लस ए अपॉन आर टी कॅन्सल होईल ना, ईचा पॉवर काय येईल? 0. एनिथिंग रेज टू पॉवर 0 म्हणजे 0 नसतं रे, 1 असतं. ईचा पॉवर 0 देखील काय येईल? 1 येईल. म्हणजे हे एवढंच राहिलं. आता ईचा पॉवर 8.314 अपॉन आर टी लिहून ठेवा कुठं, ईचा पॉवर 0 इक्वल टू 1 इथं लिहितो मी. ईचा पॉवर 0 म्हणजे 1 असतो, ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व करता येईल. ईचा पॉवर 8.314 डिवायडेड बाय, आता बघा आर ची व्हॅल्यू आता टाकायची आणि टी ची देखील व्हॅल्यू टाकायची. ऍक्टिव्हेशन एनर्जीचं युनिट बघ बेटा, किलो जूल आहे, हे किलो जूल आहे. जर ऍक्टिव्हेशन एनर्जी किलो जूल असेल, तुला आर पण किलो जूलचा टाकावं लागेल. मी सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं, ऍक्टिव्हेशन एनर्जीचं युनिट आणि आरचं युनिट हे सिमिलर असावं लागेल. ऍक्टिव्हेशन एनर्जी किलो जूल मध्ये असल्यामुळं आर पण किलो जूलचा असावं लागेल. 8.314 इंटू 10⁻⁻³ कारण 8.314 ही आर ची व्हॅल्यू जूल मधली आहे, किलो जूल मधली पाहिजे, कारण ऍक्टिव्हेशन एनर्जी हा टर्म किलो जूलचा आहे, हे पण किलो जूल, ठीक आहे ना. इंटू हे आर झालं इतका, हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. तर हे एवढं हे लिहिलेलं काय आहे बेटा, हे काय आहे, एवढं काय आहे, हे आर आहे, आर 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 गॅस कॉन्स्टंट आर आहे हा, ठीक आहे ना. ओके. इंटू टेम्परेचर बघा दिले क्वेश्चन मध्ये 300 केल्विन. आता बघा हे 8.314 हे 8.314 कॅन्सल होतं, हे 10चा पॉवर -3 वर शिफ्ट करा, 1000 होऊन जाईल. ईचा पॉवर 1000 डिवायडेड बाय 300, हे परत 0 0 कट करा, 10/3 येईल. 10/3 हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करा बेटा. ईचा पॉवर तुम्हाला मिळेल, बघा 1000. ओके, नो इश्यू. 3.33 किती मिळेल तुम्हाला? 3.33 ते दिलंय ऑलरेडी बघा. ईचा पॉवर 3.33 तुम्हाला ऑलरेडी दिलाय किती? 28. हे कुठून लिहिलं तर गिवन K2 अपॉन K1 आला 28. याचा अर्थ झाला, आय कॅन से दॅट K2 इज 28 टाइम्स K1. नंतरचा रेट कॉन्स्टंट म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मधला रेट कॉन्स्टंट हा कॅटलिस्टच्या अब्सेन्स पेक्षा 28 पट जास्त आहे. रेट कॉन्स्टंट 28 पट जास्त आहे म्हणजे रेट ऑफ रिएक्शन पण 28 पट जास्त आहे. तर कन्क्लुजन काय असेल फायनल? रेट ऑफ रिएक्शन increases, upward arrow लिहितो मी, increases by 28 times, increases by 28 times. ठीक आहे ना बेटा. हे थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित, याला स्प्लिट करायला मी पॉवरला असं स्प्लिट करता येत असतं. पॉवरला स्प्लिट केलं, हे कॅन्सल झालं, ठीक आहे ना. हे एक महत्वाचं. आर तुम्ही तोच का टाकला तर लक्षात घ्या,
हे तुम्हाला किलो जूल मध्ये दिली ऍक्टिव्हेशन एनर्जी, तर तुम्हाला आर हाच घ्यावा लागेल 8.314 इंटू 10⁻⁻³ किलो जूल मधली ही आरची व्हॅल्यू आहे बेटा, किलो जूल पर केल्विन पर मोल आरची व्हॅल्यू. ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या युनिटवरून तुम्हाला आरचं युनिट आरची व्हॅल्यू ठरवायची, आणि कोणती कशी हे कालच्या लेक्चरमध्ये मी सुरुवातीलाच लिहून दिलं होतं बघ ना, हे म्हणून हे इथं आर, हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे ना. असा हा क्वेश्चन, जर असा क्वेश्चन आला तर आपल्याला कळलं पाहिजे बाबा मेथड काय आहे. मेथड समजणंच महत्वाचं आहे बेटा. कॅल्क्युलेशनचा भाग तर सगळ्यांना येत असतो. ठीक आहे ना बेटा, नोट करा. कॅटलिस्ट बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगतोय बघा. कॅटलिस्ट ऑफकोर्स पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, कॅटलिस्ट increases the rate of reaction, increases the rate of reaction by decreasing activation energy. सर काय नवीन गोष्ट सांगितला तो, मगाशी तर हेच बोललात की. अरे बेटा मी हेच बोललो मगाशी, नवीन गोष्ट इथून पुढे मी आता याच्यात ऍड करतोय. ठीक आहे ना. Catalyst do not change. Catalyst do not change delta H of reaction. लक्षात ठेवा, कॅटलिस्ट आल्यामुळं डेल्टा एच कमी होत नाही रे बाबा. लक्षात ठेवा कायम, कॅटलिस्ट फक्त एक गोष्टींवर परिणाम करतो, एकाच गोष्टीवर, त्या डायग्राम मधल्या ऍक्टिव्हेशन एनर्जी. कॅटलिस्ट आल्यानंतर ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते, डेल्टा एच बदलत नाही. वाटलं तर मगाशी डायग्राम काढलेली परत एकदा रिकॉल करू. बघा असं होतं डायग्राम, हे असं काढलं होतं मी. ठीक आहे ना. परत मध्येच एक डॉट 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 काढलं होतं असं, बरोबर आहे. याला मी डेल्टा एच म्हणलं होतं. ठीक आहे ना. हे डेल्टा एच असतं ना, प्रोडक्टची एनर्जी मायनस रिॲक्टंटची एनर्जी. ठीक आहे. बघा कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये असू द्या नाही प्रेझेन्स मध्ये असू द्या, डेल्टा एच आपण बदलला होता का? नाही. डेल्टा एचच्या व्हॅल्यूवर कॅटलिस्टचा काहीच परिणाम होत नसतो. हे करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. कॅटलिस्ट प्रोडक्ट आणि रिॲक्टंटच्या एनर्जी डिफरन्सवर काही परिणाम करतच नाही. कॅटलिस्टचं कामच आहे फक्त ऍक्टिव्हेशन एनर्जीवर इफेक्ट करणं. ठीक आहे ना. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना, पॉइंट कळलाय. कॅटलिस्टचा इफेक्ट नेमका काय होत असतो. ओके, डेल्टा एच इज कॉन्स्टंट, रिमेंबर. ठीक आहे. आता मी जेवढं बोललोय ना आज, हे सगळं मी पॉझिटिव्ह कॅटलिस्टच्या संदर्भात बोललोय बेटा. कॅटलिस्ट म्हणजे पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. सर मग निगेटिव्ह कॅटलिस्ट काय? बेटा जर क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह कॅटलिस्ट शब्द दिसला तरच तू तुझ्या मनात निगेटिव्ह कॅटलिस्ट आणायचं, नाही तर नाही आणायचं. तू फक्त कॅटलिस्ट वाचलं ना, तू समजून जायचं की बाबा पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आहे. कारण 99.99% रिॲक्शन्समध्ये कॅटलिस्ट हा पॉझिटिव्ह म्हणूनच काम करत असतो. आणि कुणीही रिॲक्शनचा रेटच वाढवण्याचा प्रयत्न करेल ना रे, कशाला कोण रेट कमी करेल. ठीक आहे ना. हा, परत एक स्टेटमेंट समजा असं विचारलं मला, कॅटलिस्ट डिक्रीजेस द टाइम ऑफ रिॲक्शन. म्हणजे कॅटलिस्टच्या अब्सेन्समध्ये 1 तासात रिॲक्शन होत होती, कॅटलिस्ट वापरला की 20 मिनिटातच झाली. हे बरोबर का चूक? नक्कीच बरोबर, नक्कीच बरोबर. ठीक आहे ना. कॅटलिस्ट आल्यामुळं रेट वाढायला ना, रिॲक्शनचा रेट वाढायला, म्हणजे ती रिॲक्शन लवकर होईल, फास्ट होईल ना ती रिॲक्शन. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे ना. या 2 नोट लिहून घ्या. मग ऍक्टिव्हेशन एनर्जी बद्दलच काल राहिले होते 2 क्वेश्चन, ते कंप्लीट करूयात. बेटा ऍक्टिव्हेशन एनर्जी बद्दलचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 205 अगेन फ्रॉम बुकलेट. इन द फॉलोइंग रिॲक्शन, एक रिॲक्शन दिली आहे, या रिॲक्शनचा ना आपल्या सोल्युशनचा काही संबंध नाही. के इक्वल्स टू, हे आपल्या कामाचं आहे. के ची व्हॅल्यू दिली आहे मला. क्वेश्चन आहे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन EA इज. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काढायची, सोपं काम आहे बेटा. आपल्याला माहिती आहे आर्हेनियस इक्वेशन, के इक्वल्स टू A e raised to power मायनस EA अपॉन RT. सर तुम्ही हा फॉर्म का घ्यायला, तो कधी ते लॉग K2 अपॉन K1 घ्यायलात, कधी हे घ्यायलात. अरे बेटा जे दिलाय ना डेटा, त्यावरून मला क्लिक झालं पाहिजे की फॉर्म कोणता घ्यायचा. मी इथं E बघितलं, मला लगेच मनात आलं माझ्या की E वालाच फॉर्म घ्यायचा.
गिव्हन डेटाच तुला सिम्बॉल करत असतो, तुला इशारा देत असतो की बाबा फॉर्म्युला काय घ्यायचा. बरेच स्टुडंट विचारतात, सर या क्वेश्चनला हा फॉर्म्युला घ्यायला, दुसऱ्याला तो घ्यायला. अरे बेटा, तसं घेण्याचं कारणच असतं गिव्हन डेटा. ठीक आहे ना. ज्याला फॉर्म्युला सिलेक्शनमध्ये अडचण जाते त्यांनी एक काम करावं, गिव्हन डेटा लिहून काढावा आणि थोडंसं एक 5 सेकंड थिंक करावं की बाबा मला फॉर्म्युला काय निवडावा लागेल. ठीक आहे ना. ओके, चला आता हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. आता त्यांनी दिलेलं एक इक्वेशन आहे ते लिहितो मी. त्यांनी दिलेलं आहे गिव्हन k इक्वल्स टू 5 इंटू 10⁻11. ते युनिट मी लिहित नाहीये बेटा आता. e⁻⁻ -29,000 डिवायडेड बाय t. आता हे दोन इक्वेशन्स आपण कम्पेअर करूयात. कम्पेअरिंग टू इक्वेशन्स काय मिळेल बघू आपण. बघा बेटा, के हे ए असेल तुझा, हा टर्म काय असेल तुझा, ए असेल. ठीक आहे ना. आणि हा टर्म बघा, हा एवढा असेल. मान्य. व्हॉट आय कॅन राईट, e⁻⁻ -EA/RT इक्वल्स टू e⁻⁻ -29,000 डिवायडेड बाय t. ठीक आहे. आता बघा कंपॅरिझन परत कसं करता येईल. ठीक आहे, कसं करता येईल. देअरफॉर EA/RT इक्वल्स टू 29,000/t. मायनस कंपॅरिझन बघा. ठीक आहे ना. EART 29,000/t. ई तर सेम आहे. कंपॅरिझन करायलो आपण. कंपॅरिझन इकडची निकडची बाजू. आता परत हे टी कट करून टाकू आपण. असं टी दिलेलंच नाही क्वेश्चनमध्ये. ठीक आहे ना. म्हणजे व्हॅल्यू दिलीच नाही ना, मला ॲक्टिवेशन एनर्जी काढायची. देअरफॉर ॲक्टिवेशन एनर्जी इक्वल्स टू 29,000 इंटू आर. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट, ऑप्शन पर्पजफुली लिहिलेत मी. ॲक्टिवेशन एनर्जीची युनिट बघा बेटा, किलो कॅलरी. फक्त एका ठिकाणी कॅलरी आहे, पण लक्षात घ्या इथे साइन मायनस आहे. ॲक्टिवेशन एनर्जी निगेटिव्ह असते का रे. एनर्जी निगेटिव्ह असू शकते का. कॅपॅसिटी टू डू वर्क निगेटिव्ह असेल का, नाही ना. ऐक, हे ऑप्शन असंच डिलीट होऊन जाईल. हे 3 ऑप्शन मला बघायचे, त्या 3 पैकी एक माझं कुठलं तरी उत्तर आहे. किलो कॅलरीमध्ये आन्सर दिसतंय मला. मग सांगा मला आर काय घेऊ बेटा. 29,000 इंटू आर किती घ्यायचा सर अहो घ्या ना 2 इंटू 10⁻³ किलो कॅलरी पर मोल. हे काल लिहून दिलेलं बेटा. ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट ठरवत असतं आर काय घ्यायचा. ठीक आहे ना. आता तुम्ही जर हे मल्टिप्लिकेशन केलं बघा, हे 10⁻³ या 3 0 कट होऊन जातो. 58 किलो कॅलरी पर मोल. 58 किलो कॅलरी पर मोल झालं फायनल आन्सर. सोपा क्वेश्चन आहे एकदम. फक्त कम्पेअर करायचंय. हे मी बळजबरीने एवढं वाढवलंय सोल्युशन. खरं तर इथल्या इथंच मला असं पाहूनच कळलं पाहिजे. नोट करा. पहा बेटा, पुढचा क्वेश्चन अगेन फ्रॉम बुकलेट. फॉर ए रिॲक्शन ए गिव्हिंग बी इफ लॉग टू द बेस 10K. याचं टेन्शन घ्यायचं नसतं रे. लॉगचा बेस 10च असतो आणि LN चा बेस E असतो. तुम्हाला बऱ्याचदा बोललोय मी. इक्वेशन दिलंय. सगळ्यांनी करेक्शन करा छोटंसं. बुकलेटमध्ये इथं साईनमध्ये प्लस झालंय. प्लस घेऊन तो क्वेश्चन सॉल्व्हच होत नाही. प्लस घेऊन ॲक्टिवेशन एनर्जी निगेटिव्ह येते, जे शक्य नाही. तर मध्ये साईन निगेटिव्ह असलं पाहिजे. ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी फॅक्टर अँड एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन फॉर द रिॲक्शन आर. खूप सोपा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे. बघा, लॉग मी एक इक्वेशन काल तयार केलं होतं. लॉग के इक्वल्स टू लॉग ए. आठवा थोडंसं. ग्राफ प्लॉट करत असताना बघा सगळ्यांनी -EA/2.303 RT. ठीक आहे ना. हे इक्वेशन ग्राफमध्ये बघा रे. ग्राफ नंबर 2 मध्ये बघा लॉग के वर्सेस 1/t. आणि त्यांनी दिलेलं इक्वेशन लॉग के इक्वल्स टू, ते 10 लिहिण्याची गरज नाही हा पायाजवळचं, इग्नोर इट. 14 मायनस 1.25 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय t. ठीक आहे.
आपल्याला क्वेश्चन आहे फ्रिक्वेन्सी फॅक्टर. फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणजे काय रे? ए. ठीक आहे ना. देअरफॉर आय कॅन राईट लॉग ए इक्वल टू 14. लॉग ए इक्वल टू 14. पण आपल्याला ए काढायचं आहे. ए कसा काढायचा सर? ए इक्वल्स टू लॉगला कॅन्सल करण्यासाठी अँटीलॉग आणावा लागतो बेटा. अँटीलॉग ऑफ 14. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं रे बेटा, अँटीलॉग काढणे म्हणजे तो नंबर कोणाचा लॉग आहे याचा विचार करणे. ठीक आहे ना. आता बघा मी इथं लिहितो कुठंतरी, समजा इथं लिहितो. इथं लिहितो. माहिती असावं सगळ्यांना लॉग ऑफ 10⁻x इज x. सांगितलंय मी. हे जो पॉवर असतो तो त्याचा लॉग असतो. लॉग ऑफ 10⁻14 इज 14. जो पॉवर आहे तो लॉग असतो. म्हणून अँटीलॉग 14 किती असेल रे बाबा? अँटीलॉग 14 असेल 10⁻14. अँटीलॉग काढणे म्हणजे तो कोणाचा लॉग आहे हे बघणे. 14 कोणाचा लॉग आहे याचा विचार जर केला, आपल्या विचार संपेल 10⁻14 ला. देअरफॉर ए इक्वल्स टू 10⁻14. ठीक आहे ना. फ्रिक्वेन्सी फॅक्टर आहे बेटा. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं? पर सेकंड. हे झालं तुझं पहिलं आन्सर एचं. दुसरा क्वेश्चन आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ठीक आहे ना. कंपॅरिझन करू आपण. हे झालं कंपॅरिझन. आता हे मायनस 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 मायनस. ठीक आहे. आणि हे मी लिहितो एकदा. ए अपॉन 2.303 RT इक्वल्स टू 1.25 इंटू 10⁻4 अपॉन टी. बघ ना, मायनस मायनस हे. हां. आणि हे सगळं याला बरोबर कम्पेअर झालं. जसं हे लॉग ए 14 तसं हा टर्म याला कम्पेअर होईल. आता हे टी टी कॅन्सल करा. ए इक्वल्स टू 1.25 इंटू 10⁻4 इंटू 2.303 R. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू ऑप्शन बघून ठरवायची. मी ऑप्शन्स लिहिलेले नाही आहेत या क्वेश्चनचे, पण ऑप्शनमध्ये किलो जूल दिसतंय मला. ॲक्टिवेशन एनर्जीचा आन्सर किलो जूल मध्ये दिलंय. तुम्ही सांगा बेटा मग मला काय घेऊ रे बाबा? आर काय घेऊ? आर मला घ्यावा लागेल, काय घ्यावं लागेल? 25/3 इंटू 10⁻³ किंवा 8.314 इंटू 10⁻³ हे 25/3 म्हणजेच 8.314 आहे. ठीक आहे ना. युनिट काय असेल? किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल. ठीक आहे बेटा. एवढं कॅल्क्युलेशन करा. एवढं एक तुमच्यासाठी ठेवतो मी. या ना. हे बघा, हे पॉवर तर लगेच जातं इथंच निघून. ठीक आहे. कराल ना एवढं? एवढं करा. 240च्या आसपास आन्सर येतं किलो जूलमध्ये. 240च्या क्लोज आन्सर काहीतरी येतं किलो जूलमध्ये. एवढं हे तुमच्यासाठी ठेवतोय मी. करा एवढं. So this ends our discussion effect of catalyst on the rate of reaction as well as again activation energy, Arrhenius equation. हे सगळे पॉइंट्स आपले कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे ना. आता राहिलंय काय? राहिलंय कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट. ठीक आहे ना. आणि ट्रान्झिशन स्टेट थेरी. थेरॉटिकल पार्ट आपला राहिलेला आहे बेटा. पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये आपला टॉपिक फिनिश होऊन जाईल. बुकलेटचे सगळे क्वेश्चन्स ट्राय करा. जे वेगळे आहेत ते तर मी क्लासमध्ये घेतोयच तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून. ठीक आहे बेटा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.